सांगोला शहरातील प्रसिद्ध डॉक्टर परेश खंडागळे व डॉक्टर स्वाती खंडागळे यांचे सुश्रुत हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त असणारे हॉस्पिटल। मुलगी झाल्यास मोफत प्रसूतीची सवलत देणारे हॉस्पिटल म्हणजेच सुश्रुत हॉस्पिटल। पत्ता कडलास रोड, सांगोला। संपर्क 7588 50 61 97। गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा। सांगोला शहर परिसरात घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे। सांगोला शहरात घरफोडीचे प्रमाण वाढले आहे। चोरच होऊ लागले पोलिसांवर शिरजोर अशी अवस्था सांगोला पोलीस स्टेशनच्या बाबतीत घडत असून या घरफोडीचे प्रमाण नियंत्रणात आणणे सांगोला पोलिसांसाठी आव्हान बनत आहे। सांगोला शहरातील मस्के कॉलनी येथे राहत असलेल्या शहीद मोहम्मद शाह काझी यांच्या घरच्या दरवाजाची कडी आणि गोंडा दिनांक 28 नोव्हेंबरच्या पहाटे 2:30च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तोडून चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला। त्यावेळी प्रत्यक्ष ठिकाणी अधिक माहिती घेतली असता तक्रारदार काझी यांनी 4 ते 5 दिवस रात्रीच्या गस्तीला पोलीस गाडी आलीच नसल्याचे सांगितलं। तर याच मस्के कॉलनीतून गेल्या 8 दिवसापूर्वी 2 दुचाकी चोरीला गेल्याचेही संबंधितांनी सांगितलं। चोरीचा गुन्हा दाखल केला तर तपास लागत नसल्या कारणाने लोक पोलीस स्टेशनकडे फिरकत नाहीत। सांगोला शहरात आणि आसपासच्या परिसरात वाढत्या चोरांमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सांगोला पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आहे अशी मागणी नागरिक करीत आहेत। सांगोला शहरातील मस्के कॉलनी, विद्यानगर कॉलनी, वासूद रोड, वाडेगाव नाका परिसर, कडलास नाका परिसर, जुना आलेगाव मेळशिंगी रोड, जागळे वस्ती, मिरज रोड परिसर या गजबजलेल्या ठिकाणी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे। या भागामध्ये गेल्या 4-5 महिन्यापासून चोरीचं प्रमाण फार वाढले। तसं गावातच वाढलेलं आहे, पण या ठिकाणी एक 8 दिवसामागं दत्तात्रय इंगोले गुरुजी यांची चोरी झाली होती। त्यांचे 4 चोर आले होते, आत उतरले होते गाडी चोरण्यासाठी, पण त्यांच्या घरातले जागे झाल्यामुळे पळून गेले। आमचे दुसरे शिक्षक खांडेकर गुरुजी मस्के कॉलनीमध्ये आहेत, त्यांची एक गाडी चोरीला गेलेली आहे, स्प्लेंडर। आणि काल मी सेफ्टी डोअर, माझ्या बंगल्याला 3 जागी सेफ्टी डोअर असून मी आतूनही कुलूप लावत असतो आणि बाहेरून लावत असतो। मग काल रात्री बाहेरून सेफ्टी डोअरचं कुलूप अज्जात न आवाज करता कसलं तर कटरच्या मशीननं त्याने अज्जात तोडून कुलपासहित काडी कोयंडेसहित त्याने काढून नेले। आणि बाहेर पार्किंगमध्ये माझ्या 3 गाड्या आहेत, मग त्यात ड्युएट स्कूटी आहे, त्याला मी साखळीनं बांधलेलं असते आणि साखळीनं बांधून कुलूप लावलेलं असते। तर तो कुलूप ही त्यांना ते कुलूप तोडून साखळी तोडून त्याने नेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला नेता आलं नाही। आणि दरवाजा बाहेरनं कुलूप खोललं आणि त्यांना उघडता आलं, आतनं कुलूप असल्यामुळे, त्यामुळे वाचले। तर माझी एकच प्रशासनाला विनंती आहे, पोलीस स्टेशनला किंवा PSIला, तर त्याने ह्या भागात गेल्या 8 दिवसापासून गाडी इकडं काय फिरत नाही गस्त रात्रीची। पहिले घालत होते पण आता येत नाही, तर त्याने गस्त ह्या मस्के कॉलनी भागात किंवा वाढवावी। आणि पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे चोराचं प्रमाण वाढणार हे केंद्र साहेबांनी आवाहन केलं होतं। व्हॉट्सअपवर 15 दिवसामागं त्यांनी दिलं होतं, त्या आम्ही सर्व लाईटी चालू असून या ठिकाणी असा प्रकार होणं हे थोडंसं हे आहे। आणि त्यामुळे पोलीस स्टेशननी, पोलीस लोकांनी गस्त वाढवावी हीच माझी नम्र विनंती आहे प्रशासनाला। मिरज रोड उपनगरात तर मागील 4-5 दिवसापूर्वी दिवसा घर फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला आहे। या सर्व घटनांवरती लवकरच काहीतरी उपाय सांगोला पोलिसांनी करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। काही नागरिक चोरीच्या घटनेची फिर्याद दाखल करण्यास गेले असता तिथेही फिर्याद दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचे अनेक फिर्यादींनी सांगितलं। रविवारच्या आठवडा बाजारात तर हमखास मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत, तरी या चोरीला गेलेल्या अनेक दुचाकी आणि मोबाईलचा छडा लावावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सांगोला पोलिसांनी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सर्वसामान्यातून केली जात आहे। जगन्नाथ साठे, वृत्तदर्पण न्यूज, सांगोला।